तर राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आणि भाऊ आलेलो आहे राव पिंपळगावमधील मठा नदीला. तर इथं आपल्याला खूप मस्ती करायची आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ नदी लय मोठी आहे मित्रांनो, आणि नदीचा परिसर बघत होतो तेवढ्यात भाऊने एडेचाळी करायला सुरुवात केली. भाऊ खाली उतरायला लागला तोपर्यंत मी त्याला बोललो की नको उतरू बाबा, पडशील असं काय करतो एडवाने. तर भाऊ अजूनच त्याला मस्ती आली आणि भाऊ एडेचाळी जास्तच करायला लागलेला आहे. आणि आता खाली उतरायचा प्रयत्न चालू आहे भाऊचा. भाऊला पकडायच्यात मासे आधीच. हे कर तिथनं खाली जा की घसरत धरून असं धर. पण माघारी कसं यायचं? कसं पण हे नाही तर तिथनं उडी खायची आणि त्या ह्याच्यात निघायचं. वर नाही आता यायचं. तर आपल्या भाऊचा विषय मिटवून आपण आता पुढं व्हिडिओ सुरुवात करू. तर दुपारचे 2 वाजले ते कडकडीचं ऊन चालू आहे, तरी पण आपण राहुला आलो आहे ब्लॉग काढायला. आणि नदीपाशी असल्यामुळे उन्हाचं काय वाटत नाही एवढं. आणि महत्त्वाचं म्हणजे नदीत मगरमच्छ लय काय वाहून आलेलं आहे. राहूचा हा मोठा ब्रिज आहे आणि आम्ही आहे छोट्या ब्रिजवर. आणि इथं पाण्याचा प्रभाव खूप जास्त जोरात आहे. साहिल भाऊचा एक विचार होता. साहिल भाऊ आता उडी मारणार होता मित्रांनो या नदीमध्ये, पण नदीचं असं वाहतं पाणी बघून साहिल भाऊने निर्णय बदललेला. नंतर आपण आता माशांची गंमत बघत बसू. मासे वाहत्या पाण्यातून उडी मारून परत वर चढाय बघतात. ते मासे पण पाण्याची मज्जा घेत आहेत. पण साहिल भाऊ म्हणले आपण पण पाण्याची मज्जा घेऊ. तर साहिल भाऊचे परत एवढे चालू झाले. साहिल भाऊ आता पाण्यात कचरा आलेला, नदीला पूर आलता तेव्हा ते आता कचरा साफ करायला. मित्रांनो, हे झाड वाहून आलतं, आता नदीला पूर आलता. तर भाऊ आता हे झाड काढणार आहे साईडला. व्हिडिओ बघत राहा. भाऊने झाड उचललेलं आहे आणि आता भाऊ झाड उचलून टाकणार आहे लांब कुठंतरी. लय मोठं झाड आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नदीला पूर आला होता आणि इकडच्या साईडला तर खूप कचरा पडलेला आहे. तरी लोकांनी साफ केलेला आहे इकडचा कचरा. नदीला पूर येतच असतोय दरवर्षी. तर तुम्ही पूर आल्यावर बघा. या मित्रांनो, आम्ही आता तिथं जाणार आहे आणि तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा. तिथं जाऊन आम्ही आता मस्ती करणार आहे. आणि ती महत्त्वाचं म्हणजे आत्ता नाही जाणार, पुढच्या ब्लॉकमध्ये जाणार आहे, म्हणजे नदी आटल्यावर जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा. मासा मागवा बघायला. मासा भाऊ म्हणतोय आता मासा दाखवायचा आपल्याला. मासा बघायचा, जाऊ खालनं मासा पकडून आणू. एक मासा वर फेका असं म्हणणार त्यांना. तर आम्ही हाय बस घेऊन आलेलो आहे इकडं. महत्त्वाचं म्हणजे ब्लॉक काढायचं म्हणून स्पेशली गाडी घेऊन आलो आहे. आणि दादा इथं मासे पकडते ते. भाऊ आता काहीतरी येडेचाळे करणार आहे आता असं वाटायला लागले. दादा गावला का मासा? व्हिडिओ बनवायची चालली युट्यूबला. एखादा वर फेका. आयो फेका वर. इकडे बघा, हसा जरा इकडे. खाली दाखवायचं ना. तर काका आता आपल्याला मासा देणार आहेत काय. आपण आता मासा घेऊया त्यांच्याकडून, मस्त फ्राय करू काय. नाही आता नवरात्र चालली त्याच्यामुळे थांबा. काका फेकायचे आहे का मार का परत माघारी जातो. तर म्हणलं खाली उतरून नदीत बघावं काय काय विशेष नाही का. मग आम्ही नदीत खाली आलो. तर इकडच्या साईडला बघतोय तर खूप मोठं झाड वाहून आलं तर पूर आला तेव्हा. आणि इकडच्या साईडला खूप सारा कचरा होता. तरी पूर आलेला महिना झाला असेल आणि महिन्यानंतर कचरा पूर्ण वाहून गेलेला आहे. आणि भाऊनी मासा हातात घेऊन
माशाची जरा मार्केटिंग केलेली आहे, मासा असा खायचा तसा तसा खायचा, पण आपल्या गळ्यात माळे आपण खात नाही. आणि हो का एवढे सगळे मासे दादांनी पकडलेले आहे. आणि भाऊचे एडेचाळे करून झाल्यानंतर मासा परत देऊन आम्ही आता इकडचं पिंपळगावच्या साईडला आलेलो आहे. तर इकडं आल्यानंतर आम्हाला आमचा सबस्क्रायबर भेटलेला आहे. सबस्क्रायबरला थँक्यू करून आम्ही निघालो पुढच्या व्हिडिओसाठी. तर पुढं गेलो तर हा नवीन सबस्क्रायबर आम्हाला भेटला. हा पण म्हणला बिग फॅन भाऊ. आणि या सबस्क्रायबरला बाय बाय करून मी निघालो पुढं नदी दाखवायला. ह्या नदीत पूर आल्यानंतर हे झाडं दिसतात आहे ना, तिथपर्यंत पूर्ण भरतं आहे पाणी. तर दाखवता भाऊ असं करायला लागला बघा. आता मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? देख, अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा, और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा, ये याद रख. भाऊचं बोलणं संपून शेवटची नदी पाहिली आणि निघालो आता दुकानावर. तर साहिल भाऊनी आणि मी स्टिंग टोन व्हिडिओचा शेवट केला. तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.